अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार. मैत्रिणींनो, आजकाल एकच बोलले जाते की सकाळचा नाश्ता म्हणजे छान पोटभरीचा केला पाहिजे. मग असं काहीतरी खा जेणेकरून पूर्ण दिवस तुम्हाला फ्रेश वाटेल. तर त्याचसाठी आज मी पौष्टिकतेने परिपूर्ण आणि महत्त्वाचे झटपट होणारा साधा सोपा जो कोणालाही सहज बनवता येईल असा मूग डाळीच्या डोस्याची रेसिपी शेअर करत आहे. रेसिपी आवडल्यास तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने मूग डाळीचा डोसा नक्की बनवून बघा. मूग डाळीचा डोसा बनवण्यासाठी मी एक छोटा पेला मूग डाळ घेतली आहे. मूग डाळीमुळे डोसा छान कुरकुरीत होतो. त्याचबरोबर डोस्याला छान जाळी यावी, डोसा छान हलका फुलका होण्यासाठी मी इथे 1 वाटी छोटी उडदाची डाळ आणि पाव चमचा मेथीचे दाणे घेतले आहेत. मला डोसा सकाळी नाश्त्यासाठी करायचा आहे, तर मी रात्री दोन्ही डाळी छान 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे डाळीला लागलेली पावडर निघून जाईल. डाळ छान धुवून झाली की डाळीत 2 ग्लास पाणी घालून डाळ रात्रभर झाकून पाण्यात भिजत ठेवून देऊया. आता सकाळी परत एकदा मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेऊ. बघा, इथे मूग डाळ छान फुगली आहे. मुगाची डाळ रात्रभर छान भिजत ठेवल्याने मिक्सरमध्ये झटपट छान वाटता येते. आत्ता धुवून घेतलेली डाळ थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घेऊ. मी इथे थोडी थोडी करून 3 वेळा मूग डाळ वाटून घेते. जसे आपण डोसा बनवण्यासाठी तांदळाचे पीठ बारीक वाटून घेतो त्याच पद्धतीने बारीक वाटून घेऊ. डाळ वाटताना एकदा जास्त पाण्याचा वापर केला तर वाटलेल्या डाळीचे पीठ पातळ होऊ शकते. त्यामुळे कमीत कमी पाणी घालून डाळ वाटून घेऊ. बघा, इथे छान बारीक डाळ मी वाटून घेतली आहे. आत्ता शेवटच्या राहिलेल्या मूग डाळीत मी 1 छोटा आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची, 2 लसणाच्या पाकळ्या आणि डोसा खाताना छान खमंग लागावा म्हणून त्यात 1 छोटा चमचा जिरे घालून घेऊ. थोडे पाणी घालून डाळ छान बारीक वाटून घेऊ. वाटून घेतलेली सर्व डाळ भांड्यात काढून झाली की मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून ते डाळीत मिक्स करून घेऊ. डाळ छान बारीक वाटून झाली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून डाळ परत एकदा फेटून घेऊ. डाळ फेटून झाल्यावर 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून चटणी वाटून घेऊ. डोश्याच्या पिठात आपण ऑलरेडी लसूण, आले, मिरची, जिरे घातले आहे, तर डोसा असाही चहाबरोबर खायला छान लागतो. पण मी आज चटणीसुद्धा बनवत आहे. चटणी बनवण्यासाठी मी ओले खोबरं, लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची, मूठभर कोथिंबीर, मूठभर शेंगदाणे, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालून चटणी वाटायला लागेल तेवढं पाणी घालून बारीक चटणी वाटून घेऊ. चटणी वाटून झाल्यावर चटणीला फोडणी देण्यासाठी 1 चमचा तेल छान गरम झाले की पाव चमचा उडदाची डाळ, पाव चमचा मोहरी छान तडतडली की लगेच ही फोडणी चटणीवर घालून घेऊ. इथे आपली छान खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे. आत्ता डोसा बनवण्यासाठी मी सर्वात आधी छोट्या भांड्यात पाव चमचा मीठ आणि अर्धा ग्लास पाणी घालून मिठाचे पाणी बनवून घेते. असे मिठाचे पाणी डोसा बनवण्यासाठी तव्यावर शिंपडून घेतले की डोसा अजिबात तव्याला चिटकत नाही. एका साईडला तवा छान तापला आहे. डोसा करण्यासाठी मी वाटून घेतलेल्या मूग डाळीच्या पिठात पाव चमचा खाण्याचा सोडा घालून थोडे पाणी घालून डोश्याचे पीठ पुन्हा एकदा छान फेटून घेते. इथे मी डोश्याच्या पिठात परत एकदा थोडे पाणी घालून पीठ छोट्या पेल्यातून सरसर पडेल असे पातळ करून घेतले आहे. इथे तवा गरम झाला आहे. तव्यावर थोडे मीठ पाणी शिंपडून घेऊ. गॅस मोठाच ठेवून 1 वाटी पीठ घेऊन तव्यावर पातळ असे पसरवून घेऊ. बघा, इथे किती छान पातळ डोसा बनवला जात आहे. मध्ये अजिबात कुठेही डोसा तुटत नाही. डोसा तव्यावर घालून झाला की गॅस लगेच मिडियम करून डोसा छान सगळीकडे शिजवून घेऊ. डोसा वरच्या साईडने सुकला की थोडे तेल किंवा तूप डोश्यावर पसरवून घेऊ. वरून थोडीशी कोथिंबीर, आवडत असल्यास थोडा लाल मिरची पावडर घालून घेऊ. आत्ता डोसा अलगद सगळ्या बाजूने तव्यावरून मोकळा करून घेऊ.
बघा इथे छान कुरकुरीत मूग डाळीचा पेपर डोसा बनवून तयार झाला आहे. तर बघा माझा इथे अजून एक दुसरा गरमागरम डोसा बनवून तयार झाला आहे. मूग डाळीपासून बनवलेला डोसा बनवायला तर सोपा आहे, तसेच हा डोसा पौष्टिकतेने परिपूर्ण हाय प्रोटीनयुक्त असल्याने नाश्त्याला खाल्ल्यानंतर लंच टाईमपर्यंत तरी पोट भरलेले राहील. तर आत्ता मी इथे थोडा जाड असा डोसा बनवणार आहे. वरून थोडे तूप घातले आहे. तव्यावरून सुद्धा अजिबात न चिटकता झटपट खरपूस असा डोसा बनवून तयार झाला आहे. आत्ता परत एकदा मी तव्यावर थोडे मीठ पाणी घालून घेतले. आत्ता गॅस मोठा ठेवून पातळ असा डोसा तव्याच्या आकारा एवढा मोठा डोसा बनवून घेऊ. एकदा डोसा तव्यावर घालून झाला की लगेच गॅस बारीक करून त्यावर थोडे बटर घालून बटर सगळीकडे पसरवून घेऊ. त्यावर थोडी शेजवान चटणी पसरवून देऊ. वरून थोडा बारीक कापून घेतलेला कांदा, सिमला मिरची आणि वरून चीज किसून घेऊ. आत्ता घातलेले चीज कालथ्याने पसरवून घेऊ. लगेच डोसा तव्यावरून मोकळा करून घेऊया. मी इथे डोसा तिन्ही बाजूने फोल्ड करून घेतला आहे. परत एकदा डोसा दुसऱ्या बाजूने अलगद पलटून घेऊ. बघा इथे किती छान कुरकुरीत सुंदर अशा रंगावर आपला डोसा बनवून तयार झाला आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हेल्दी अशा मूग डाळीच्या डोशाची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्हीसुद्धा अशा साध्या सोपा मूग डाळीचा डोसा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा.